ओके, रेकॉर्ड चालू केलं. तर नमस्कार मंडळी, आपल्याकडे जी गाडी आली आहे ती गाडी आली आपल्याकडं नाशिकवरून. MH15 आहे गाडी आहे. 2023 ची स्विफ्ट. 2023 ची स्विफ्ट आहे. 8 इंजेक्टर मध्ये येते. याच्यामध्ये जे आपण किट इन्स्टॉल केलंय ते केलंय मिजोचं सिक्वेन्शियल प्रॉपर सिंगल ECM मध्ये कपलर टू कपलर जो ECM येतो तो आपण याच्यामध्ये इन्स्टॉल केलाय. आणि सर म्हणजे डेंजरच आहे असं म्हणायला लागेल मला. म्हणजे त्यांनी जेव्हापासून बुकिंग केलंय तेव्हापासून त्यांची इतकं ते क्युरियस आहेत. म्हणजे नाही का असं की बाबा सगळं मला हे सांगा, मला ते सांगा, मला हे म्हणाले. म्हणजे त्यांनी इतकी इन्क्वायरी केली आणि एवढ्या CNG फिटिंग सेंटरवर नाशिकमध्ये पण जाऊन आलेत. बऱ्याच ठिकाणी युट्यूबवर बरंच रिसर्च केलंय त्यांनी. मला व्हिडिओ पाठवले, मला दाखवले की हे असं फिटिंग आहे तसं फिटिंग आहे. आता तुम्ही एवढे फिरलेत, असं तिकडे तोंड करा थोडंसं, एवढे फिरलेत आणि सगळं बघितलंय, लय बघितलंय. म्हणजे किती बघितलं, कधीपासून रिसर्च करताय तरी अंदाज? साधारणतः 5-1 महिन्यापासून रिसर्च 5-6 महिने झाले रिसर्च करतायत. आणि मग एवढं सगळं बघितल्यानंतर आज कसं वाटतं हे फिटिंग बघितल्यावर? एकच नंबर. जसं कंपनी फिटेड आहे त्या पद्धतीनं पूर्ण एकदम अॅक्युरेट. जिथली तिथं वायर हे ते सर्व एकदम जळगाव धुळा नाथखुळा असं काम झालेलं आहे. तर ते म्हणजे ह्यांना जर सॅटिस्फाईड करता आलं तर मग तुम्ही जगात कुणाला पण सॅटिस्फाईड करू शकता, एवढं सांगू शकतो. म्हणजे त्यांनी एवढा रिसर्च केलाय आणि एवढं म्हणजे बारीक बारीक सगळ्या गोष्टी बघितलेत. वायरिंग वगैरे तुम्ही आतापर्यंत लय बघितली सगळ्या प्रकारे, पुण्यातले पण बघितले. कोणाच्या वायरिंग इकडं एकदम लूम खाली सोडलेले, कोणाचं काय ते पाईपलाईन व्यवस्थित नाही, काही पाईपलाईन आहे तर ECM उलटा पालटा पडलेला, मॅप सेन्सर इकडे तिकडे पडलेलं. कुठलं एखादं काम असं वाटलं की नाही एकदम परफेक्ट कपलर टू कपलर काम झालेलं आहे. एकदम फिनिशिंग मध्ये काम. तर मग अशा प्रकारे गाडी फिटिंग झाली. आणि आता आपण मला सांगा, तुम्ही दोघांनी पण गाडी चालवली, गाडीचं फिटिंग तर बघितलं आपण, फिटिंग एक नंबर झाले वगैरे सगळं तुमचं ठीक आहे. गाडी चालवल्यावर परफॉर्मन्स कसं वाटलं? एकच नंबर. पेट्रोल सारखाच आहे. तसंच आहे का? म्हणजे लोक आमचे काही म्हणतात की परफॉर्मन्स येत नाही. नाही मग तुम्ही आता आले, आपण तुम्ही बघितलं CNG वर गाडी तुम्ही दोघांनी. म्हणजे यांना मी बऱ्याच वेळा म्हणायचा प्रयत्न केला की नाही पेट्रोलवर आहे, पण त्यांनी बघितलं होतं स्विच मध्ये नाही CNG वरच आहे. असं तुम्ही पण चालवली, कसं वाटलं? चालवले एकदम पेट्रोल सारखंच फील. काय वाटतंय का? काहीच नाही एक नंबर. परफॉर्मन्स एकदम. फक्त आता राहिला विषय की मायलेज काय निघणार आहे. तर मायलेजचा आपण मला तुम्ही मेसेज करा, व्हॉट्सअप करा. आता काल जसे आमचे लोक बरेच गेल्यावर व्हॉट्सअप करतात, तर तशा प्रकारे तुम्ही मला कधी गेल्यावर सांगा मायलेज किती. आता नाशिकला पोहोचल्यावर त्यांना कळेल. तर अशा प्रकारे गाडीचं फिटिंग झालंय. तर मी एकदा काय करतो, फिटिंग पण झालंय की आपण सरांचा फीडबॅक पण बघितला, गाडीचं एकदा फिटिंग दाखवण्याचा प्रयत्न करतो, पाठीमागं वगैरे कसं केलंय, आणि गाडी आता आपण डिलिव्हर करतोय. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर अशा प्रकारे हा आपण गाडीचं इंजिन बे बघू शकतो. या ठिकाणी आपण ECM लावलंय, त्याच्यासाठी प्रॉपर ब्रॅकेट बनवलंय. या ठिकाणी फिलिंग वॉल कडून जाणारी जी पाइपिंग आहे ती व्यवस्थित आखीव रेखीव. या ठिकाणी आपण रेड्युसर बसवलंय. रेड्युसर बसवण्यासाठी पण आपण फॅब्रिकेटेड ब्रॅकेट बनवतो. त्याच्यानंतर पाठीमागच्या बाजूला मी इथं क्लिप टाकण्याचा प्रयत्न करतो. पाठीमागे जे इंजेक्टर बसवले त्याच्यासाठी पण आपण प्रॉपर फॅब्रिकेटेड ब्रॅकेट बनवतो आणि जसं कंपनीचं बनतं त्या टाईपचं आपण ब्रॅकेट बनवलंय. तर म्हणजे बघा, मी या ठिकाणी क्लिप टाकण्याचा प्रयत्न करतो की आपण कशा प्रकारे पाठीमागचं जे इंजेक्टर आहेत ते कसे काय इन्स्टॉल केलेत. त्याच्यानंतर पाठीमागून येणारी पाइपिंग व्यवस्थित आखीव रेखीव खाली गेले, प्रॉपर फिटिंग केलंय. आणि अशा प्रकारे हा सगळ्या वायरिंगचा पार्ट जो आहे, म्हणजे बॅटरीचे कनेक्टर जरी असले तरी व्यवस्थित इन्सुलेट केलेत. त्याच्यानंतर ही वायरिंग सगळी जी आहे त्याचा लूम आपण बघू शकतो, एकदम प्रॉपर. म्हणजे खाली कंपनीचा आहे आणि हा आपला वरती. तर अशा प्रकारे हे सगळं वायरिंग जे या कंपोनंट इकडे जे आहे 2-3 कंपोनंट त्याच्याकडे, मॅप सेन्सर, रिड्युसर आणि प्रेशर गेज, त्याच्याकडे जाणारे वायरिंगचं जे सगळं याच्यामधून गेलेलं आहे आणि प्रॉपर म्हणजे इन्सुलेट करून आपण त्याला वायरिंग करतो. म्हणजे अशा प्रकारे सगळं हा इंजिन बे आपण बघू शकतो. हे सगळं वायरिंग व्यवस्थित. या ठिकाणी रिड्युसर, त्याच्यासाठी फॅब्रिकेटेड ब्रॅकेट बनवतो आपण, तो लावलाय. ECM, फिलिंग वॉल आणि हा पूर्ण इंजिन बे म्हणजे एकदम नीटका व्यवस्थित सुटसुटीत. या ठिकाणी आपण कंप्लायन्स प्लेट लावली. इतकं व्यवस्थित काम झालंय. म्हणजे सरांनी बघितलंय, त्यांनी त्या दुसऱ्या गाड्या दाखवल्या, त्यांना माझी आता दाखवली आपण. तर अशा प्रकारे हे सगळं इंजिन बे आपण बघू शकतो. मी एकदा स्विच कुठं लावलंय ते दाखवतो आणि टँक कसा फिट केलाय. तर या ठिकाणी आपण स्विच, अशा प्रकारे स्विच बसवलंय इथं. आणि पाठीमागं जो आपण टँक फिट केलाय तो 60 लिटरचा टँक याच्यामध्ये आपण इन्स्टॉल केलाय. आणि स्टेपनीचं ब्रॅकेट वगैरे प्रॉपर त्याला स्टेपनीला ब्रॅकेट बनवलंय. हे अशा प्रकारे इथं हे फिट झालंय. आणि हा 60 लिटरचा टँक. तर इतकं म्हणजे भरपूर बूट स्पेस याच्यामध्ये शिल्लक राहतो. म्हणजे इकडे आहे, वरती आहे, या बाजूला आहे. तर अशा प्रकारे आपण याच्यामध्ये बऱ्यापैकी सामान आपण ठेवू शकतो. ट्रेच्या वरती पण आपल्याला, पार्सल ट्रेच्या वरती पण जागा आहे. तर अशा प्रकारे गाडीचं आपण सगळं फिटिंग झालंय, फिटिंग बघून झालंय. गाडी आता आपण डिलिव्हर करतोय.
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.